आज ब्रेकफास्टला मुद्दामूनच मॅगी केली आहे मुलांना, कारण मला माहिती मला एवढा वेळ मिळणार नाही. का मुलांना मॅगी दिली आणि माझ्यासाठी चहा केला होता, पण नंतर मला असं वाटलं की नाही आपण पण 2 घास खाऊन घेऊया, कारण दिवसभर म्हणजे ॲसिडिटी व्हायला नको, म्हणून मी चटणी टाकून मॅगी खाऊन घेतली. आणि आता मी लागले भांडे घासायला. आता भांडी घासत असताना लगेच माझा गॅसवाला येऊन गेला होता, सिलेंडर देऊन गेला. सिलेंडर पिकअप केलं आणि सिलेंडरवरती प्यायचं पाण्याचं पण ठेवून दिलं, कारण आम्ही प्यायचं पाणी विकत आणतो, इथे प्यायचं पाण्याची थोडी अडचण आहे. आणि मी स्वामीच्या केंद्रात गेले होते त्यावेळेस मला कळालं होतं की प्यायचं पाणी आणि गॅस हे जवळजवळ नसावं, म्हणजेच आपण जिथे स्वयंपाक करतो तिथे पाणी नसावं प्यायचं, लांबच ठेवायला हवं. तर त्याच्या मागचं शास्त्र काय आहे की ते अपोजिट असतात. अग्नी आणि पाणी हे दोन्ही गोष्टी एकत्र ठेवायच्या नसतात. परिस्थिती माणसाला खरंच सगळं शिकून जाते बरं का. अशा पद्धतीने फायनली माझं किचन कट्टा क्लीन झालेला आहे. सकाळी उठून मी हे सगळे कपडे धुवून टाकले होते, सचिनचे आणि मुलांचे थोडेफार सॉक्स वगैरे होते ते सगळे धुवून